सांगायचं आजचा दिवस आमच्या सर्वांच्या जीवनात येईल असं स्वप्नात काय कधी असं वाटलं नाही की मला दादांची जयंती साजरी करावी. आज आम्हाला दादांची जयंती पहिली साजरी करावी. हे फार मोठं दुःख आहे. या दुःखातून निघणं म्हणजेच दादांनी ज्या निष्ठेने समाजासाठी स्वतःला वाहून घेतलं त्याच निष्ठेने आम्हाला सर्वांना दादांसारखं त्याच महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी वाहून घ्यावं लागेल. तरच कुठेतरी दादांच्या या दुःखातून बाहेर येऊन खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली अर्पित करणार. आज जयंतीच्या निमित्तानं दादा म्हणजे दादांसारखे मी अनेक नेत्यांच्या हाताखाली काम केलं आणि दादांसारखं व्यक्तित्व त्यांनी माझ्यासारख्याला ओळखलं ज्यावेळेस माझी ओळखही नव्हती. नावाने ते मला ओळखायचे, मी त्यांना ओळखायचो. परिषदेच्या निवडणुकीला उभं राहिलो. 2010च्या त्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पडणारा पराभूत होणारा धनंजय मुंडेला तिथून 2 मतं दादांनी दिली आणि मी त्यावेळेस निवडून आलो. म्हणून आज कष्ट करणाऱ्या, पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्या आणि जनतेची अविरत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागं दादा म्हणजे एक आपल्या पाठीमागं देव उभा आहे, विठ्ठल उभा आहे. ही दृढ भावना होती. मला आजही ती ठेवून चालावं लागेल जरी दादा आपल्यात नसले तरी. खरंच आजचा दिवसच आमच्या सगळ्यांच्या जीवनात येईल कधीच आम्हाला वाटलं नाही. आज दादांना जयंतीच्या निमित्तानं श्रद्धांजली अर्पित करीत असताना मनात हीच भावना येते की आम्ही सर्वांनीच मायबाप जनतेसाठी दादांच्या निष्ठेप्रमाणेच काम करावं लागेल. त्यांच्या शिल्पनाप्रमाणेच हे मंत्रालय, हा परिसर इतका गजबजलेला, इतका सगळा, पण आज सगळीकडे पाहिलं की असं दादांचा आवाज, दादांचा वावर हा सगळीकडे दिसतो, त्याचा भासतो. खरं आता दादा नाही येत, आम्हाला आमच्या कामातून दादांना जिवंत ठेवावं लागेल. हीच राहते.